जय जिजाऊ, जय शिवराय. मी योगेश ऐके दामोरीकर, छत्रपती संभाजीनगर मराठा संघटनेचा कार्यकर्ता. मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांचा जीवामरणाचा प्रश्न म्हणून आरक्षण आंदोलन उभं राहिलं. नवे नवे तर गेल्या 30-40 वर्षामध्ये आरक्षण आंदोलनाच्या अनुषंगाने या महाराष्ट्रामध्ये रान पेटलेलं होतं. जनजागृती असेल, प्रबोधन कार्यक्रम असतील, सभा असतील, मेळावे असतील, पुस्तकं असतील, अशा अनेक प्रकारे या मराठा आरक्षणाची जनजागृती झाली. आणि 1 जून 2004ला मराठा कुणबी आणि कुणबी मराठा नोंदी असलेल्या बांधवांना प्रमाणपत्र देण्याचा सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना एक शासन निर्णय निघाला. त्याच्यानंतर ज्यांच्याकडे नोंदी आहेत अशांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आली. हा झाला मराठा आरक्षणाचा एक बाजूचा इतिहास. दुसऱ्या बाजूचा इतिहास असा आहे की मनोजदादा जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये आंतरवाली सराटीमध्ये चालू असलेलं आंदोलन आणि त्या आंदोलन दरम्यान झालेला लाठीचार्ज, गोळीबार आणि आमच्या महिलांची फुटलेली डोकं, आमच्या लेकरांच्या अंगात गेलेल्या गोळ्या, आजही अनेकांच्या अंगामध्ये ती छर्रे आहेत. या मराठा आरक्षणाच्या आंदोलन दरम्यान ज्या पद्धतीने सरकारने ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला त्याचा इतिहास आपण सर्वांना माहितीच आहे. परंतु मनोजदादा जरांगे यांच्या पाठीमागे समाज सर्व ताकदीनं, सर्वच राजकीय सामाजिक घटक ज्यावेळेस ताकदीनं उतरले त्यावेळेस त्या आंदोलनाला गल्लीपासून दिल्लीपर्यंत नव्हे तर जगामध्ये त्याची त्या ठिकाणी दखल घ्यावी लागली. आणि त्या अनुषंगाने शिंदे समितीचा उगम झाला. शिंदे समितीने मराठवाड्यासह महाराष्ट्रातल्या तमाम तालुक्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये जाऊन नवे तर हैदराबाद स्टेटमध्ये त्या संस्थानात जाऊन कागदपत्रांची पडताळणी केली. जवळपास 3.5 ते 4 कोटी डॉक्युमेंट्स त्यांनी व्हेरीफाय केले आणि त्याच्यामधून काय मिळालं तर मराठवाड्यातल्या जवळपास 49,000 कुणबी नोंदी नव्याने त्या ठिकाणी शोधण्यात आल्या आणि त्या अनुषंगाने 2.5 लाख मराठा बांधवांना आतापर्यंत कुणबी नोंदीचे प्रमाणपत्र मिळाले. हा एक आंदोलनाचा भाग झाला. त्याच्यामध्ये मनोजदादा जरांगेंचं यश सर्वश्रुत आहे, त्यामध्ये कुठलीही शंका नाही. परंतु मराठा आरक्षणाचं हे आंदोलन चालू असताना गेल्या 2 वर्षापूर्वी मनोजदादा जरांगेंच्या नेतृत्वात वाशीपर्यंत मराठा समाज आंदोलन घेऊन गेला आणि त्या ठिकाणी सगळ्या सोयऱ्याच्या मागणीचा एक अध्यादेश आपण घेऊन मराठ्यांनी आरक्षणाची लढाई जिंकली. अशा अवभयात आपण जो गुलाल उधळला होता तो गुलाल आपला 1.5 महिन्यातच निघाला. त्या अध्यादेशावर 8 लाख हरकती आल्यात, काही सहमती सुद्धा आल्यात, पण त्याच्यावर त्या अध्यादेशाच्या पुढं काय झालं हा गुलदस्त्यातला प्रश्न आहे. पुन्हा एकदा मागणी झाली की मराठा समाजाला सरसकट, मराठवाड्यातल्या समाजाला आणि महाराष्ट्रातल्या समाजाला कुणबी म्हणून संबोधलं जातं, सरसकट आम्हाला आरक्षण देण्यात यावं अशी मागणी पुन्हा एकदा रेटा धरायला लागली आणि सगळे सोयरीची मागणी बाजूला पडली. पुन्हा मुंबईला जायचं ठरलं आणि मराठा समाज मनोजदादा जरांगे यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा मुंबईच्या स्वारीवर निघाला. आणि निघालाच नव्हे तर लाखोच्या संख्येने निघाला. गावखेड्यातून, शहरातून, वस्तीवरून, तांड्यावरून लाखो मराठा बांधव, तरुण त्या मुंबईच्या दिशेने कूच करायला लागले. अत्यंत शांततेत शिवनेरीची माती कपाळी लावून मनोजदादा जरांगेंनी आता आरक्षण घेऊनच येईल, अन्यथा माझी अंत्ययात्रा निघेल अशी शपथ त्यांनी घेतली होती. परंतु मनोजदादा जरांगेंची तब्येत खालवत असताना मराठा समन्वयकांनी आणि मराठा आंदोलनकर्त्यांनी शासनासोबत 2 शब्द त्या ठिकाणी हितगुज करण्याचं ठरवलं की काय, आणि त्यातून जो GR 2 सप्टेंबर 2008